नमस्कार मंडळी, आज बघूया आपण मस्त घरी बनणारी व्हेज बिर्याणीची सगळी प्रोसिजर मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ह्या सगळ्या भाज्या आहेत ज्या मी फ्राय करून घेतल्यात. फ्लावर आहे, बटाटा, गाजर, अशा सगळ्या भाज्या ज्या आपण व्हेज बिर्याणीमध्ये किंवा पुलावमध्ये टाकतो त्या सगळ्या मी पहिल्यांदा फ्राय करून घेतल्या आहेत. हे बटाटा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केला आहे. त्याच्यानंतर गाजर, हे असं सगळं व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं. जास्त वेळ नाही लागत आणि जास्त तेलही नाही जात. त्याच्यानंतर मी मटार फ्राय केलेत. एकदम फास्टमध्ये होऊन जातं हे सगळे फ्राय आणि चव छान येते. त्याच्यानंतर मी कांदा मस्त असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतणार आहे, म्हणजे ज्याला आपण बरिस्ता असं म्हणतो, तो तयार करून घेतला आहे. त्याच्यानंतर त्याचा बेस रेडी करण्यासाठी कांदा, टोमॅटो असं सगळं वाटण तयार करणार आहे. आणि हे मी लगोलग तांदूळ पण भिजत ठेवले. हा पुलाव बासमती राईस आहे. इथे आपला बरिस्ता रेडी झाला आहे. आणि हे अद्रक, लसूण, कोथिंबीर यांची पेस्ट आहे, जी मी आता मॅरिनेशनसाठी वापरते. हे ज्या भाज्या होत्या तळलेल्या त्यात हे सगळं टाकले. वरून कॉर्न घातले. कॉर्न मी फ्राय नाही केले. आणि थोडंसं पनीर, म्हणजे चव छान येईल. आणि हे दही मस्त असं फेटून घातलं आहे दही, म्हणजे त्याच्यात गाठी नाही राहणार. आणि नंतर थोडे बेसिक मसाले ॲड करून ते मॅरिनेशन सुरू ठेवलं. आणि इकडे कांदा टोमॅटोची ग्रेव्हीसाठी पेस्ट तयार होती आहे. आणि हे कोथिंबीर, पुदिना, असे थोडे बेसिक मसाले आपल्या किचनमध्ये जे अवेलेबल असतात ते टाकून मस्त त्याला मॅरिनेट करून थोडं पण 15-20 मिनटं बाकीची आपली प्रोसिजर होईपर्यंत मस्त त्याला मॅरिनेट करून ठेवायचं. म्हणजे बिर्याणीची चव छान येते, भाज्या छान मुरल्या जातात आणि त्या तळलेल्या असल्यामुळे त्यांना चवही छान येते. ह्याच्यानंतर आपण पेस्ट करून घेऊया. हे आहेत खडे मसाले जे बिर्याणीच्या बेसमध्ये आपण टाकणार आहोत. थोडंसं तेल आणि तूप घालून बाकीचे सगळे गरम मसाले, खडे मसाले त्यात ॲड केले आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो, मिरची, कोथिंबीर असे जे बेसिक आहेत मस्त ते आपले घरातले, ते सगळं भाजून मस्त असं क्रिस्पी असं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर मी हे वाटण बारीक केलं कांदा टोमॅटोचं, म्हणजे त्याची ग्रेव्हीचं छान बेस तयार होईल मस्त असा. त्याच्यानंतर त्यात अद्रकचे जुलियन टाकलेले आहेत, आल्याचे, नंतर उरलेली पेस्ट, ग्रीन पेस्ट टाकली आहे. त्याच्यानंतर मस्त असं हलवून घ्यायचं. टोमॅटो टाकायचे आणि नंतर हे सगळं छान गोल्डन ब्राऊन परतलं गेलं. त्याला टोमॅटोला असं मस्त गाळ होईपर्यंत शिजवलं. थोडंसं त्यासाठी मीठ घातलं त्यात. त्याच्यानंतर आपण ज्या पेस्ट तयार केल्यात त्यात टाकून मस्त असं शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. हे मसाला जेवढा आपण छान शिजवेल ना तेवढी त्याची चव छान येईल. त्यानंतर बेसिक मसाले, बिर्याणी मसाला, काश्मीरी लाल मिर्च वगैरे ते सगळं टाकून हे मॅरिनेट केलेल्या आपल्या भाज्या व्यवस्थितरित्या त्यात परतून घ्यायच्या मसाल्यामध्ये, त्यात कांदा टोमॅटोच्या बेसमध्ये. त्यानंतर मी वरून थोडे काजू पण ॲड केले होते. आणि अशा रीतीने आपला बिर्याणीचा बेस तयार झालेला आहे. आता आपण नंतर त्याला थोड्या वेळ असं झाकून ठेवूया छान, म्हणजे त्याला छान सुवास येईल. इकडे आपण तांदूळ आपला उकळून घेऊया, म्हणजे 70% कुक करायचा आहे तांदूळ. त्यासाठी तूप, थोडेसे खडे मसाले, कोथिंबीर, पुदिना असं घालून पाणी उकळत ठेवायचं. आणि त्याच्यानंतर पाण्याला मस्त उकळी आली की त्यात आपण तांदूळ घालायचं. मी 1 लिंबू पण पिळालं होतं, ज्याच्यामुळे ना चव छान येते आणि तांदळाला पांढरा शुभ्र रंग येतो. अशा पद्धतीने आपले तांदूळ बॉईल झालेले आहेत, 70% कुक झालेत. आता आपण मस्त त्याचे लेअर लावून घेऊयात. मी आता ह्याच्यात बरिस्ता, कोथिंबीर, पुदिना असं टाकून घेतलं आहे भाज्यांवरती. आणि त्याच्यावर असं मस्त वाफळलेला तांदूळ मस्त असा पसरवून घ्यायचा. त्याच्यावर अजून एक बरिस्ताची लेअर टाकायची मस्त अशी. त्याच्यावर कोथिंबीर, पुदिनासोबत असं सगळं पेरून दिलं आहे. नंतर आपण त्याच्यावर टाकणार आहोत तूप. आणि मी केसर भिजवलं होतं साईडला दुधामध्ये, ते पण आपण याच्यामध्ये टाकूया. मस्त होल करून असं तूप त्याच्यामध्ये सोडलं ना की भात असा मस्त असा
एकदम फाईन होतो, सुट्टा होतो. हे असं मी केसरचं पाणी टाकलेलं आहे त्याच्यावर. वरून थोडा बिर्याणी मसाला ॲड केला आहे आणि आता आपण आपल्याला दम देऊया. मस्त असं दम द्यायचा 10 ते 20 मिनिटं. मग नंतर बंद करून ठेवायचा कुकर. मी ॲल्युमिनियम फॉईल वापरली होती, कणिक वगैरे मी वेस्ट नाही केली. ॲल्युमिनियम फॉईलवर लावून मस्त दम दिला. 10 मिनिटे गॅस बंद करून तसंच ठेवला. आणि त्याच्यानंतर हे बघा आपली मस्त सुटसुटी छानशी अशी मऊ एकदम अशी बिर्याणी, व्हेज बिर्याणी तयार झाली आहे. त्याला पुलाव पण म्हणू शकता तुम्ही. खायला अतिशय टेस्टी झाली होती, एकदम सुंदर. ग्रेव्ही पण छान झाली होती, राईस पण एकदम खिलाखिला झाला होता. एकदा तुम्ही ट्राय करू शकता.